नमस्कार. निवडणुका जिंकल्या जातात, हारल्याही जातात. पण काही निकाल असे असतात जे आपल्याला फक्त विजयाबद्दल नाही तर सुशासनाच्या दिशेबद्दलही खूप काही सांगून जातात. चला, आज आपण अहमदनगरच्या जनादेशाचा अर्थ उलगडून पाहूयात, जो राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रशासनासाठी एक महत्त्वाचा संदेश देतो. प्रत्येक मतदारसंघाचा ना एक स्वतःचा आवाज असतो. तो आकड्यांच्या आणि घोषणांच्या पलीकडचा असतो. आज आपण अहमदनगरच्या मातीचा, तिथल्या लोकांच्या आशा आकांक्षांचा आवाज ऐकणार आहोत. कारण हाच आवाज येणाऱ्या काळातील राजकारणाची दिशा ठरवू शकतो. निवडणूक जिंकणं हे हिमनगाच्या टोकासारखं आहे. खरं आव्हान तर पाण्याखाली दडलेलं आहे, आणि ते म्हणजे सुशासन. चला तर मग या निकालाच्या पृष्ठभागाखाली नक्की काय दडलंय ते समजून घेऊया, जिथे डेटा आणि लोकांच्या भावना एकत्र येतात. ठीक आहे, तर कोणत्याही निकालाचा अर्थ लावायचा असेल तर आधी तिथलं राजकीय हवामान कसं आहे हे बघावं लागतं. अहमदनगरमध्ये हे बदलाचे वारे कुठून वाहू लागले पाहूया. अहमदनगरच्या राजकीय इतिहासात एक मोठा बदल दिसतोय. जवळपास 15 वर्षे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ 2014मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेला. संग्राम जगताप यांनी केवळ विजयच नाही मिळवला, तर त्यानंतरच्या दशकात आपली पकड आणखी घट्ट केली. तर हा फक्त नेत्यांचा बदल होता का, की मतदारांच्या अपेक्षांमध्ये काहीतरी बदलत होतं? ते काय होतं? राजकारण हे काही हवेत होत नाही, ते मातीत रुजलेलं असतं. तर मग अहमदनगरच्या सामाजिक आणि आर्थिक जमिनीचा पोत कसा आहे हे समजून घेऊया. इथले लोक कोण आहेत, त्यांच्या जगण्याचे प्रश्न काय आहेत, कारण लोकांचे हेच प्रश्न मतांमध्ये उतरतात. अहमदनगरची सामाजिक रचना ही एका बहुरंगी गालिच्छासारखी आहे. इथे जवळपास 30% मराठा कुणबी, 16% मुस्लिम आणि सोबतच ओबीसी व अनुसूचित जातींचंही मोठं प्रमाण आहे. आता हे फक्त आकडे नाहीत, ही वेगवेगळ्या आकांक्षांची, वेगवेगळ्या गरजांची गोष्ट आहे. कुणाला रस्ता हवाय, तर कुणाला आरक्षणाची चिंता आहे. एका चांगल्या प्रशासनाला या सगळ्यांचा ताळमेळ घालावा लागतो. आणि या सामाजिक धाग्यांमध्ये आर्थिक चिंताही गुंतलेल्या आहेत. बघा ना, एका बाजूला साखर कारखान्यांवर अवलंबून असलेला ग्रामीण भाग, दुसऱ्या बाजूला कोरोनाच्या फटक्यातून अजूनही सावरू पाहणारे शहरी व्यावसायिक. तरुणांना नोकरी हवी आहे, सर्वसामान्यांना महागाई झळतीये. हा सगळा दबाव शेवटी मतपेटीतूनच बाहेर येतो. आणि बघा, जेव्हा समाजात इतकी विविधता असते, इतकी ताणतणाव असतात, तेव्हा आपण एकमेकांशी कसं बोलतो हे खूप महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच आपली सार्वजनिक चर्चा ही माहितीवर आधारलेली आणि प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा आदर करणारी असायला हवी. कारण शब्दांनी समाज जोडला जातो, तोडला नाही. बरं, ही सगळी पार्श्वभूमी समजल्यावर आता थेट येऊया 2024च्या जनादेशावर. आकडे काय सांगतायत? निकाल अगदी स्पष्ट आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप यांना तब्बल 58% मतं मिळाली आणि त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभिषेक कळमकर यांना 38%वर समाधान मानावं लागलं. म्हणजे हा साधा विजय नाहीये, हा एक मोठा आणि स्पष्ट जनादेश आहे. जवळपास 20%चा फरक हे दाखवतो की मतदारांनी विचारपूर्वक एक पक्की निवड केली आहे. आणि खरा मुद्दा इथेच आहे. बघा, 2019मध्ये विजयाचा फरक होता फक्त 6.5%, आणि तोच फरक 2024मध्ये थेट 20%वर पोचला. मताधिक्यात झालेली ही जवळजवळ तिप्पट वाढ ही काय सांगते? यामागे नक्की कोणती कारणं असतील? चला तर मग या निकालाच्या वरवरच्या आकड्यांच्या खाली जे प्रवाह दडलेत ते शोधायचा प्रयत्न करूया. मतदारांच्या मनात नेमकं काय चाललं होतं? हा तक्ता बघा, हा म्हणजे मतदारांच्या मनातल्या खदखदीचा एक आरसाच आहे. शहरी झोपडपट्टीतले पाण्याचे आणि स्वच्छतेचे मूलभूत प्रश्न आहेत. तिकडे मराठा शेतकऱ्यांच्या ऊसाच्या भावाचा मुद्दा आहे. धनगर समाजाची आरक्षणाची मागणी आहे. आणि शहरातल्या तरुणांना बेरोजगारीची चिंता आहे. या सगळ्या समस्या एकाच गोष्टीकडे बोट दाखवत होत्या, की प्रशासनाकडून ज्या अपेक्षा आहेत आणि प्रत्यक्षात जे मिळतंय त्यात एक मोठी दरी निर्माण झाली होती. आता या निवडणुकीच्या पटावर 2 प्रमुख खेळाडू होते. एका बाजूला सत्ताधारी आमदारांची स्थानिक पातळीवरची मजबूत पकड, त्यांची संघटना, तर दुसऱ्या बाजूला भाजपने मराठा आणि ओबीसी मतं आपल्याकडे वळवण्याची एक रणनीती आखली होती. पण गंमत बघा, दोन्ही बाजूंना अंतर्गत गटबाजीने कुठेतरी कमकुवत केलं होतं. त्यामुळे मतदारांसमोरचा पर्याय थोडा गुंतागुंतीचा झाला होता. तर मग खरा प्रश्न हा आहे की लोकांच्या या सगळ्या समस्या आणि शासन प्रशासन यांच्यातली ही दरी एक नेता म्हणून कशी भरून काढायची? समस्या ओळखणं हे पहिलं पाऊल झालं, पण खरा नेता तो जो त्यावर उपाययोजना करतो. तर मग मिळालेल्या जनादेशाचा सन्मान करून सुशासनाचा एक ठोस आराखडा कसा तयार करता येईल पाहूया.
एका चांगल्या आराखड्याची सुरुवात एका 90 दिवसांच्या ठोस योजनेने होऊ शकते. बघा, पहिला महिना पायाभरणीचा. एक टीम बनवा, लोकांच्या गरजा काय आहेत हे सर्वेक्षणातून समजून घ्या. पुढचा महिना प्रत्यक्ष संपर्काचा. लोकांपर्यंत पोचा, त्यांच्या समस्यांवर काम सुरू करा. आणि शेवटचा टप्पा आहे विश्वास जिंकण्याचा. प्रत्येक मतदाराला हे वाटलं पाहिजे की माझा आवाज ऐकला जातोय आणि त्यावर काहीतरी कृती होतीये. प्रत्येक नेत्यासमोर नेहमी 2 रस्ते असतात. एक रस्ता विकासाचा आहे, सबका विकास, जो सगळ्यांना सोबत घेऊन जातो, जिथे पाणी, रस्ते, शिक्षण, नोकरी हे मुद्दे महत्वाचे ठरतात. आणि दुसरा रस्ता आहे अस्मितेच्या राजकारणाचा, जो भावनिक मुद्द्यांवरून समाजात फूट पाडू शकतो. आता या 2पैकी कुठला मार्ग निवडायचा यावरच त्या मतदारसंघाचं भविष्य अवलंबून असतं. आणि आजच्या डिजिटल युगात हे विसरून चालणार नाही की लोकांपर्यंत पोचताना विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. याचा सरळ अर्थ आहे, लोकांची माहिती वापरताना त्यांची परवानगी घ्या आणि आपल्या कायद्यानुसार त्यांच्या गोपनीयतेचं संरक्षण करा. कारण जिथे विश्वास असतो तिथेच खरा संवाद होतो. आणि आता सगळ्यात शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा, सत्तेसोबत येणारी जबाबदारी. विजय हा शेवट नसतो, ती तर सेवेच्या प्रवासाची खरी सुरुवात असते. कोणत्याही नेत्याचं खरं माप विजयाच्या फरकाने नाही लागत, तर रांगेतल्या शेवटच्या माणसापर्यंत त्याची सेवा पोहोचली आहे की नाही याने लागतं. यश मतांच्या टक्केवारीत नाही, तर लोकांच्या आयुष्यात जो बदल घडतो त्यात मोजलं पाहिजे. जनादेश म्हणजे काही बक्षीस नाहीये, तो एक खूप मोठा विश्वास आहे, जो तुम्हाला दररोज तुमच्या कामातून, तुमच्या समर्पणातून परत मिळवावा लागतो. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचे असेल आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 080 420 416 02 या क्रमांकावर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश